मित्रांनो बघा, बायकांचे आणि मुलींचे असे 3 इशारे मी तुम्हाला सांगणार आहे किंवा तुम्ही त्यांना ना 3 कामं सुद्धा तुम्ही त्यांना बोलू शकता की जी 3 कामं ना जर एखादी मुलगी, जर एखादी बाई तुमच्या सोबत जर ती करत असेल तर मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही खूप जास्त आवडता, तिचं तुमच्यावर ना प्रेम आहे आणि तिला तुमच्यासोबत ना एक म्हणजे संबंध तिला बनवायचे आहेत. कारण मित्रांनो जेव्हा ना एखाद्या बाईला, एखाद्या मुलगीला जेव्हा एखादा पुरुष तिला आवडू लागतो तर मित्रांनो ती ना आपल्या आवडत्या पुरुषाला हे म्हणजे इशारे म्हणजे ती त्याला देते किंवा ही कामं ना ती म्हणजे त्याच्यासोबत ती करायला सुरुवात करते, जेणेकरून त्याला ना ही गोष्ट समजेल की अरे वेड्या तू मला आवडतोस, असं म्हणजे त्याला ना समजवण्यासाठी ती म्हणजे असे इशारे, अशी कामं ती करायला सुरुवात करते. तर मित्रांनो आता तुमचा वेळ वाया न घालवता आपण ते इशारे लवकरात लवकर कव्हर करूया. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे किंवा जो पहिला इशारा आहे तर तो इशारा, ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्यासोबत बोलताना ना स्वतःच्या शरीराची हालचाल जास्त करणं. काय बोललो मी? तुमच्यासोबत बोलताना ना स्वतःच्या शरीराची हालचाल जास्त करणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी स्त्री ना, एखादी मुलगी, एखादी बाई तुमच्यासोबत बोलताना शरीराची हालचाल जर ती जास्त करते, जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे मित्रांनो आपले कपडे ना सावरण्याचा प्रयत्न करणं, आपल्या केसांशी खेळणं, आपल्या जिभेने ना म्हणजे आपली जीभ आपल्या होठांवरून फिरवणं, म्हणजे मित्रांनो असं ना ती तुमच्यासोबत बोलताना शांत बसत नाही, ती म्हणजे आपल्या शरीराची काही ना काहीतरी हालचाल ती करत असते. तर मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो सायकोलॉजीच्या अनुसार जेव्हा एखादी मुलगी, जेव्हा एखादी बाई एखाद्या पुरुषासोबत बोलताना जर आपल्या शरीराची हालचाल जर ती जास्त करत असेल तर त्याचा अर्थ ना असाच असतो की तिला तो पुरुष, तिला तो आवडतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषासोबत बोलताना आपल्या शरीराची हालचाल ते जास्त करत नाही. तर मित्रांनो हा ना पहिला इशारा आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे किंवा जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो दुसऱ्यांसोबत बोलताना सुद्धा तुमच्याकडे ना चोरून चोरून बघणं. काय बोललो मी? दुसऱ्यांसोबत बोलताना सुद्धा तुमच्याकडे ना चोरून चोरून बघणं. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल तुम्ही ना एखाद्या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात आणि तुमच्या बाजूला ना ती मुलगी आपल्या म्हणजे मित्रांसोबत, आपल्या मैत्रिणींसोबत ती गप्पा मारत आहे. तर मित्रांनो आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारताना सुद्धा ती मित्रांनो तेव्हा ना चोरून चोरून तुमच्याकडे बघायचा प्रयत्न करणार. म्हणजे जेव्हा ती ना स्वतःच्या मित्रांसोबत जेव्हा ती बोलत असते ना तेव्हा पण तिचा लक्ष तुमच्याकडे असणार. म्हणजे ती ना आपल्या मित्रांसोबत बोलताना एका म्हणजे कान्या डोळ्याने ती तुमच्याकडे बघत असणार. तर मित्रांनो असं जर एखादी मुलगी ना, एखादी बाई जर तुमच्याकडे चोरून चोरून बघते तर त्याचा पण अर्थ ना असाच होतो की तिला तुम्ही खूप जास्त, तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो बायका आणि मुली असं चोरून चोरून त्याच पुरुषाला बघतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे किंवा जो तिसरा इशारा आहे तर तो तिसरा इशारा, ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्याबद्दल ना तुमच्या मित्रांकडून किंवा तुमच्या फॅमिलीवाल्यांकडून तुमच्याविषयी ना चौकशी करणं. म्हणजे मित्रांनो एखादी बाई ना, एखादी मुलगी जर तुमच्या मित्रांना, तुमच्या मैत्रिणीला किंवा तुमच्या फॅमिलीवाल्यांना असं काही ना काहीतरी तुमच्याबद्दल विचारते की जसं की फॉर एक्झाम्पल तो सिंगल आहे का, त्याचं कुठं अफेअर आहे का, त्याला कुणी मुलगी आवडते का, तो कोणत्या मुलीच्या प्रेमात आहे का, असं मित्रांनो जर ना ती तुमच्या म्हणजे नातेवाईकांकडून, तुमच्या फॅमिलीवाल्यांकडून, तुमच्या मित्रमैत्रिणींकडून जर ती तुमच्याबद्दल ना जर ती चौकशी करत असेल तर मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो बायकांना त्याच पुरुषाबद्दल अशी चौकशी करतात
जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाबद्दल असं कोणाकडे पण असं चौकशी अजिबात करत नाही. तर मित्रांनो हे 3 इशारे तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.